नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो, डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल स्कॉलरशिप. मग या हॉस्टेल स्कॉलरशिप मध्ये बऱ्याच वेळेस आपण पाहतो की 50,000ची स्कॉलरशिप येते म्हणून सांगितलं जातं, पण आपल्याला ऍक्च्युअल 50,000ची स्कॉलरशिप येत नाही. मग याच्या मागचं एक डार्क सिक्रेट आपण आज रिव्हील करणार आहोत आणि याच्यासाठी लागणारे कागदपत्र तसेच ऑनलाईन प्रक्रिया या संदर्भात सुद्धा सविस्तर गाईड तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनाला क्लिक करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला बोलूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा मित्रांनो, आपण mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचे कसं? गुगलला सर्च करायचे ही वेबसाईट आणि डायरेक्ट या साईटवरती यायचे, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला मी ही लिंक प्रोव्हाइड करणार आहे. तुम्ही लिंकला क्लिक करा आणि डायरेक्ट या साईटवरती या. या साईटला आल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस पाहायला मिळेल. याच्यामध्ये ऑल स्कीम, त्याचबरोबर इकडच्या साईडला तुम्हाला पोस्ट मॅट्रिक, फार्मर आणि बऱ्याच साऱ्या योजना दिसतील. याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. याला सर्वप्रथम आपण क्लिक करून घेऊया. इथं क्लिक केल्याच्या नंतर परत तुमच्या समोर हा इंटरफेस आला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला नेमकं पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप बद्दलची माहिती मिळवायची आहे. तर याच्यामध्ये आल्याच्या नंतर आता आपल्याला पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपच्या माहितीसाठी इकडे फाइंड इलिजिबल स्कीम नावाचं एक बटन तुम्हाला पाहायला मिळते, त्याला आपण क्लिक करूयात. या बटनाला, या लिंकला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे या पेजला रिडायरेक्ट झालेला. याच्यामध्ये आपण चालू फायनान्शियल इयर सर्वप्रथम निवडून घेऊयात. आता हे निवडलेलं आहे. इथे तुम्हाला रिलीजन म्हणजे तुमचा धर्म कुठला आहे तो निवडणं सगळ्यात गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण धर्म, माझा हिंदू असल्यामुळे मी हिंदू निवडतोय. त्यानंतर विचारलंय कास्ट आणि कॅटेगरी. तर या कास्ट कॅटेगरीमध्ये तुमची जी कास्ट असेल ती तुम्हाला इकडे निवडायची. आता माझी कास्ट ही जनरल असल्यामुळे मी इकडे जनरल ऑप्शन निवडतोय. त्यानंतर विचारलंय फॅमिली अॅन्युअल इन्कम, म्हणजे तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती. तर इथं माझं उत्पन्न हे 1 लाखापर्यंत आहे. आता बरेच जण कन्फ्युज होतात, सर माझं उत्पन्न 50,000 आहे, 40,000 आहे, 60,000 आहे, 70,000 आहे, तर मी कुठलं ऑप्शन निवडायला पाहिजे. बघा, ही सगळी अमाऊंट 1 लाखाच्या खाली येते, त्याच्यामुळे आपल्याला इकडे ऑप्शन आहे अप टू 1 लाख हे नावाचं ऑप्शन निवडून घ्या. इथं त्यानंतर आहे डिपार्टमेंट. आता डिपार्टमेंट मध्ये थोडंसं कन्फ्युजन बऱ्याच लोकांचं होत असतं की डिपार्टमेंट आपण निवडावं कुठलं, याच्याबद्दल आपल्याला बरीचशी माहिती नसते. त्यासाठी एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलला मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक आय बटनाला दिलेली, तिथं क्लिक करून तुम्ही सविस्तर याची माहिती सुद्धा घेऊ शकता. आता बघा, सध्याच्या केसमध्ये मी आता मेडिकलचं एज्युकेशन घेत असल्यामुळं मी त्याच्याशी निगडीत स्कीम इथं पाहणार आहे. तर सर्वप्रथम बघा, इथं मेडिकलसाठी आपल्याला एक डिपार्टमेंट दिलेलं असतं. ते डिपार्टमेंट कुठलं, तर डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च हे ऑप्शन सर्वप्रथम आपण निवडून घेऊया. आता इथं परत आपल्याकडे 2 ऑप्शन पाहायला मिळतील. डिसेबिलिटी ऑफ एनी टाईप म्हणजे काय, तुम्हाला कुठल्या प्रकारचं अपंगत्व आहे का, हो किंवा नाही. तर याच्यापैकी आपल्याला एक ऑप्शन निवडायचे. जर असेल तर हेच निवडा, अदरवाईज नो निवडा. त्यानंतर तुमच्या समोर हा कॅप्चा कोड टाकायला दिलेला आहे. हा सर्वप्रथम आपण टाकून घेऊयात आणि त्यानंतर सर्च या बटनाला क्लिक करा. इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही ज्या स्कीमसाठी एलिजिबल आहात त्या स्कीम इथं सर्वप्रथम पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल मेंटेनन्स अलाउन्स नावाची ही स्कॉलरशिप इथं पाहायला मिळते. आता याच्यामध्ये इकडे डिपार्टमेंट म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना हे डिपार्टमेंट निवडायचे, स्कीम ही निवडायची आणि त्याची प्रोसिजर कशी असणार आहे ते इथं दाखवलेलं आहे. आणि ऍप्लिकेशन जर डायरेक्ट करायचं असेल तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला इकडे अप्लाय या बटनाला क्लिक करून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम आपण प्रोसिजरला क्लिक करूयात, म्हणजे व्ह्यू या बटनाला क्लिक करूयात. इथं क्लिक केल्याच्या नंतर याच्याशी निगडीत सगळी माहिती तुमच्या समोर यायला लागेल. आता याच्याशी आपण सगळी डिटेलमध्ये माहिती घेऊ. आता सर्वप्रथम तुम्ही थंबनेल मध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्ही म्हणलं असेल याच्या संदर्भातचं कुठलं सिक्रेट आपण रिव्हील करणार आहेत, तर ते पण सांगतो की याच्यामध्ये जे आपल्याला प्रॉमिस केलं जातं वेगवेगळ्या युट्यूबच्या माध्यमातून की तुम्हाला मिळणार 1 लाख स्कॉलरशिप, 80,000, 50,000, 40,000 असे वेगवेगळे थंबनेल आपण पाहिलेच असतील. पण याच्यामध्ये एक्झॅक्ट किती स्कॉलरशिप मिळते आणि किती ड्युरेशन लागते हे आपण या व्हिडिओमध्ये रिव्हील करणार आहोत. तर बघा,
सर्वप्रथम डिपार्टमेंटचं नाव सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इकडे पाहायला मिळतंय मेडिकल आणि एज्युकेशन रिसर्च हे आहे. याच्यामध्ये बेस क्रायटेरिया काय, तर ज्याचं अॅन्युअल इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांची शेती ही मार्जिनल लँड होल्डर किंवा रजिस्टर लेबर जे असतील तर ते आपल्याला कमीत कमी शेतीवाले आणि नोंदणीकृत कामगार असे लोक या स्कॉलरशिपसाठी पात्र आहेत. त्यांना जास्तीत जास्त बेनिफिट याच्यामध्ये मिळतं. आता ह्या बेनिफिटमध्ये तुम्हाला सर्वप्रथम बघा, जर तुम्ही हॉस्टेल मध्ये राहत असाल आणि जे तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल तर याच्यामध्ये 3000 पर इयर फॉर मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, 2000 पर इयर फॉर अदर लोकेशन फॉर 10th मंथ इन अकॅडमिक इयर. म्हणजे बघा आता याच्यामध्ये तुम्हाला एकूण 10 महिन्यासाठी 3000 पर मंथ म्हणजे 30,000पर्यंत किंवा 20,000पर्यंत हॉस्टेलचं बेनिफिट मिळू शकतं. हे कुणासाठी आहे ते सर्वप्रथम समजून घेऊयात. याच्यामध्ये ज्यानं नॉमिनल ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय, ज्याच्यामध्ये अल्पभूधारक किंवा जॉब कार्ड अशा पद्धतीचं डॉक्युमेंट अपलोड केलं नाही, त्यांच्यासाठी हे अशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. ज्याच्यामध्ये जर तुम्ही रजिस्टर्ड लेबर म्हणजे जॉब कार्ड किंवा अल्पभूधारक जर अपलोड करता, त्यासाठी तुम्हाला वेगळी स्कीम किंवा वेगळे पैसे मिळू. तर याच्यामध्ये बघा आता वरच्या ह्याच्यामध्ये सांगताना मी तुम्हाला सांगण्यात थोडं चुकलो की याच्यामध्ये जर तुमच्याकडे अल्पभूधारक नसेल आणि जॉब कार्ड नसेल तर तुम्हाला औरंगाबाद, पुणे, नागपूर यासारख्या शहरामध्ये ठिकाणामध्ये 3 ते 2,000 रुपयाप्रमाणे वर्षाला पैसे येऊ शकतात मॅक्स अमाऊंट. पण जर तुमच्याकडे अल्पभूधारक किंवा रजिस्टर्ड लेबर हे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 30,000 पर इयर आणि औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा ठिकाणी 30,000 पर इयर येऊ शकतात. तर आणखी वेगळ्या ठिकाणी 20,000 पर इयर येऊ शकतात. तर हे फक्त डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च म्हणजे जे कोणी फक्त मेडिकल एज्युकेशन मध्ये असतील त्यांच्यासाठीचा हा बेनिफिटचा इन्कम बेनिफिट स्लॅब आहे. तर आपण ऑदर साठी सुद्धा लागलीच पाहणार आहोत. आता याच्यामध्ये पात्रता जी आपली आहे तर ते आपल्या शैक्षणिक डॉक्युमेंट आपल्याला द्यायचे. डॉक्युमेंटमध्ये डोमासाईल, 10वी-12वीचं मार्कशीट, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, मागच्या वर्षीचं मार्कशीट, ॲफिडेव्हिट, त्यानंतर रजिस्टर्ड लेबर किंवा अल्पभूधारक असल्यास त्याच्या संदर्भाचे डॉक्युमेंट, आधार कार्ड, स्वतःचं पॅन कार्ड, वडिलांचं पॅन कार्ड, आईचं पॅन कार्ड अशा पद्धतीचे डॉक्युमेंट देऊन आपण ही ऍप्लिकेशन करू शकतो. पण हे आपण जे बघितलं हे मेडिकलसाठी बघितलं. याच्यामध्ये आपण अदर जे आहेत जसं की इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल किंवा अदर कोर्सेस त्यासाठी बघण्यासाठी आपण सेम फाइंड एलिजिबल स्कीमला आलेलो आहोत. इथं निवडताना आपण डिपार्टमेंटमध्ये डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन निवडूयात आणि परत ह्या सगळ्या गोष्टी इकडे फिल करूयात आणि इथून आपण सर्च बटनाला क्लिक करूयात. परत एक मिनिट तर आपण आता सध्या टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट निवडले आणि याच्यामध्ये याची पण प्रोसिजर एकदा आपण पाहूयात. तर याच्यामध्ये स्कॉलरशिप जी येणारी अमाऊंट आहे ती आपण पाहूयात. आता याच्यामध्ये बघा की तिथं आपल्याला जी स्कॉलरशिप येत होती डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशनला ही कमी होती. तर याच्यामध्ये बघा की नॉर्मल जे तालुका लेवलला जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांच्यासाठी 38,000 रुपयाची स्कॉलरशिप येते. त्याच्यामध्ये फूड अलाउन्स, रेसिडेन्स अलाउन्स आणि ऑल सबसिस्टन्स अलाउन्स अशा प्रकारचे सगळे भत्ते जे आहेत आपण त्याला मराठीत म्हणतो ते सगळे येणार. जर तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलच्या ठिकाणी शिकत असाल तर तुम्हाला 43,000 रुपयापर्यंतची ही स्कॉलरशिप मिळू शकते. त्याचबरोबर जर तुम्ही अदर रेव्हेन्यू डिव्हिजनल सिटीज रिमेनिंग सी क्लास म्युनिसिपल एरियाज म्हणजे हायर सिटी मध्ये जर तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला 51,000 रुपयापर्यंतची ही पंजाबराव देशमुखची स्कॉलरशिप मिळणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही त्याच्यापेक्षा मोठ्या सिटीमध्ये जसं की मुंबई सिटी, मुंबई सब अर्ब्स, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या एरियात जर तुम्ही राहत असाल आणि तिथलं जर तुम्ही डॉक्युमेंटेशन प्रोव्हाइड केलं तर तुम्हाला मॅक्स टू मॅक्स एक 60,000 रुपयाची स्कॉलरशिप पंजाबराव देशमुख मधून मिळते. परंतु जेव्हा तुम्ही पाहिलं की बरेच लोक तुम्हाला काय करता की चुकीची गाईडलाईन देतात की तुम्हाला 60,000 स्कॉलरशिप मिळते. तर 60,000 मिळते, इट्स करेक्ट, पण कुठे मिळते हे महत्वाचा विषय आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या स्कॉलरशिपची पूर्ण डिटेल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे आणि जर तुम्हाला ह्याचं ऍप्लिकेशन करायचंच असेल तर तुम्हाला
फाइंड इलिजिबल स्कीम मध्ये आल्याच्या नंतर इथं डायरेक्ट अप्लाय लिंक म्हणून एक ऑप्शन पाहायला मिळतंय. इथून तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता आणि याची ऍप्लिकेशन प्रोसेस तुम्ही करू शकता. हा फॉर्म भरताना जर तुम्हाला इन केस काही अडचणी आल्या तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.